सभापती महोदय, खरं तर सन्मान्य सदस्यांनी सहकार्य करावं जरा. मी ते बांधकाम विभागावर भोसले तुम्ही असल्यावर जास्त बोलणार नाही, पण आकाश भाऊनं प्रकाश टाकणं फार गरजेचं आहे. त्यांनी जर ह्या कामगारावर प्रकाश टाकला नाही तर यांचं जीवन काही फार चांगलं होईल असं सचिन आपले उपसभापती साहेब, तुम्हाला माहीत आहे का तो कशा पद्धतीनं जातं, कशा पद्धतीनं त्याच्यावर प्रेशराईज केलं जातं. आपला कामगार अधिकारी कसा त्याच्यासमोर मुजरा मारतं, कसं त्याला सलाम करतंय. त्या कंपनीवाल्याच्या एखाद्या कंपनीचा जो प्रमुख असतं किंवा जो अधिकारी असतं, आमचा कामगार अधिकारी त्याच्यासमोर झुकतोय. त्याच्यात काही ताकद राहिली नाही, कायद्यानं त्याला काहीच दिलं नाही आहे. म्हणजे वारंवार आंदोलन करून सुद्धा ज्यांच्या अधिक मेहनतीनं जे फॅक्टरी चालतं त्यालाच दुर्लक्ष का केलं जातं. तिथल्या एचआरला आम्ही पाहतोय 1 लाख रुपये महिना भेटणार आणि कामगाराला फक्त 10-20 हजार भेटणार. फॅक्टरी आम्ही चालवायची, मेहनत कामगारानं करायची, सगळं रक्त आठवायचं त्या कामगारानं आणि पगार मात्र आम्ही पाहतोय त्या अधिकाऱ्याच्या घशात घालायचा. सगळा नफा आम्ही पाहतोय त्या कंपनीच्या मालकाच्या घशात घालण्याचा प्रयत्न आहे. मी जेव्हा मुंबईला आलोय, उपसभापती साहेब जेव्हा उंच टावर एवढ्या सगळ्या 40-40 मजलीवर काम करणाऱ्या त्या कामगाराच्या छातीची खऱ्या अर्थानं आम्ही कमाल केली पाहिजे, त्याचा गर्व केला पाहिजे. अरे पैसा जरी श्रीमंत लोकांचा असेल, पण ते बिल्डिंग बांधण्याचं काम आम्ही पाहतोय आमचा कामगार करत असतं. त्याच्याकडे दुर्लक्ष का होतंय. अरे एखाद्या फॅक्टरीवाला, एखादा मालक, एखादा तिथला मॅनेजर साला आम्ही सांगतोय एका दिवसात म्हणतो उद्यापासून कामाला येऊ नको. अरे वा, आयुष्य तिथं काम केलं फॅक्टरीमध्ये आणि आल्याबरोबर सांगतोय उद्यापासून कामाला यायचं नाही. संपला विषय. ना कायदा आहे, ना नोटीस आहे, ना कुठल्याही प्रकारची आम्ही पाहतो त्याला बंधन आहे. आमचा कामगार अधिकारी आम्ही पाहतो त्याला विनंती करता, हो याला घ्या. म्हणजे त्या अफजल खानासमोर काही आमचे मराठे कसे काही जे दळभद्रे होते ते सलाम करत होते ना, तसे मुद्रा मारताय आमचे कामगार अधिकारी. मुद्रा मारण्याचं काम करतय. त्या कायद्यात बदल करा. असा कसा फॅक्टरीवाला डायरेक्ट त्या कामगाराला काढलं जात आहे. त्याच्यावर समिती नेमा. तिथला कोणी संघटनेचा प्रमुख असेल, त्या कामगाराचा तो अधिकारी असेल, त्याच्या समितीच्या समोर ठेवून त्याला कामगाराला काढलं पाहिजे. नोटीस नाही, काही नाही. म्हणजे एखाद्या सामान्य माणसाच्या घरी कामावर असतं जसं आपलीकडे ड्रायव्हर असतं, उद्यापासून येऊ नको. काय प्रकार आहे, कधी थांबणार आहे. आणि मग ते जर कामावर घ्यायचं म्हटलं तर कोर्टात गेल्याशिवाय पर्याय नाही. उपसभापती साहेब तुम्हाला माहित आहे काय अवस्था आहे त्याची. टिकतोय आपण. ते न्यायालय आमच्या बाजूने उभे राहतं कितीकदा. मग खालच्या कोर्टानं न्याय त्याच्या बाजूने लावला, हायकोर्टाचा, हायकोर्टानंतर मग अधिक सर्वोच्च न्यायालयाचा. एक कामगार ज्याला 18,000 रुपये पगार भेटत नाही तो न्यायालयात भांडणार कसा. याच्या संदर्भात तुम्ही काय निर्णय घेणार ते आम्हाला सांगा. त्या कामगाराच्या पाठीमागं कामगार मंत्री म्हणून तुम्ही कधी उभे राहणार ते तुमच्याकडून अपेक्षा आहे. आज फिनले मिल आमची तुम्हाला माहित आहे, टेक्सटाईलच्या केंद्र सरकारनं ह्या सगळ्या मिल बंद केल्या. 6 मिल महाराष्ट्रातल्या आम्ही पाहतोय बंद केल्या. पूर्ण देशभरातल्या 6 मिल बंद केल्या आणि 50% आम्ही त्या कामगाराला पगार देतोय. जगाव का मराव म्हणायचं आहे. आमची सत्ता आहे आणि सत्ता असताना असं बोलू नये, चांगलं बोललं पाहिजे. आमची सत्ता कशी चांगली आहे, आमच्या सत्तेचे फायदे काय, हो बोलू आम्ही चांगलं. पण 50% पगार जर भेटत असेल त्या कामगारांना दुसरीकडे कामाला जाता येत ना, कुठं काही करतायत, राहू शकतोय आपण. तुम्ही सांगतोय आकाश भाऊ तुम्ही यावर लक्ष जर घातलं नाही, मला वाटतं हा क्रांतिकारी निर्णय घेतला पाहिजे आपण. ओव्हर टाइम आम्ही काम करतोय. 12-8 तास काम केलं पाहिजे. 12-12 तास काम करून घेतल्या जातं. हे 4-5 गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. डायरेक्ट काढता येणार नाही, कायदा करणं आवश्यक आहे. ओव्हर टाइम असताना आम्ही पाहतोय कुठलाही ओव्हर टाइम केल्या जात असाल तर त्याच्यावर रितसर जे काही महत्वाचे फायदे आहे, पीएफ असन अधिक काय असणार, हे जर त्याला भेटत नसेल, ह्या हक्काचे आहे, घ्या आढावा. काही तर आम्ही सांगतोय मुजरा घालतं, काही मुजरा घालून नोटा मोजतोय. त्या कामगाराच्या रक्ताचे पैसे कमिशन खाणारी औलाद अफजल खानासारखी फाडली पाहिजे. दिसन तिथं तोडलं पाहिजे यांना. अरे कुठल्या ठिकाणी पैसे खाताय तुम्ही, त्याचे काही अंदाज काही राहिलं का नाही राहिलंय. त्या कामगाराच्या
मेहनतीवर पैसे खाणारी औलाद जर इथं पैदा होत असेल तर काय होते? कुठं मग न्याय मागायचा? अपघातात किती मरतोय कामगार? काय भेटतंय त्याला? काढा तुम्ही हिशोब. काय चूक आहे त्या कामगाराची? त्या फॅक्टरीवाल्याचे काही पैसे वाचवायचे आहे म्हणून आमची मौत स्वस्त झाली एवढी? आम्ही मरावं तिथं नेहमी नेहमी. साध्या नागपुरात किमान आम्ही पाहतो, नागपूरचं बोलतोय मी, नागपूरचे डॉक्टर साहेब इथं आहे, ते काही आपली फॅक्टरी आहे अमरावती रोडवरची, 4 वेळा 5 वर्षात 4 वेळा अपघात झालाय, 15 जण मरण पावले. काही नाही, कुछ नाही होता है. म्हणजे मोठा असला म्हणजे त्याला कायदे कसे पळवाट आम्ही पाहतो, काही होत नाही. आणि एखाद्या कामगारानं एखाद्या अधिकाऱ्याला भोकसलं असतं तर महाराष्ट्रभर चर्चा झाली असते, तुम्ही लगेच त्याच्यावर सगळ्या कारवाई झाल्या असत्या. ही जी परिस्थिती आहे ना, हे अपघात, फॅक्टरीमधले अपघात, ओव्हरटाईम तातडीनं कुठेही काढता येणार नाही. समितीसमोर जावं लागेल. दोषी असेल तर त्याला काढा, आणि घ्यायचं असेल तर समिती निर्णय घेईल आणि त्याला घेता येईल. ह्या काही दुरुस्त्या आकाश भाऊ तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे. आणि मला वाटतं तुम्ही विदर्भातले आहे आणि खास करून बुलढाणा महाजिजाऊच्या गावातले जिल्ह्यातले तुम्ही. अरे महाजिजाऊना अख्खी सुलतान आम्ही पाहतोय, कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही, एकटे छत्रपती 14व्या वर्षी चिरडून टाकली सगळी. ही त्या महाजिजाऊचे वार भूमीतले म्हणून तुम्हाला हा भूमिका तुम्हाला घ्यावं लागत. आज शेतमजूर आहे आमच्या गावात खेड्यात काम करतो, तो शेतमजूर बिचारा, भूमी नाही, जमीन नाही, काहीच नाही. एकतर शेतकरी अडचणीत, त्याचा मालक अडचणीत, शेतमजूर सुखी राहणार आहे? अरे शेतकरी आत्महत्या करतोय, त्याच्या शेतीवर काम करणारा शेतमजूर सुखी आहे ना? तो कामगारात मुळत ना कायच्यात मुळत. निर्णय घ्यावा लागेल. त्या शेतमजुराला कुठं ना कुठं न्याय द्यावा लागेल. अरे जमीन नाही, ज्याच्याजवळ जमीन आहे त्याला आत्महत्या करावं लागतं, आणि ज्याच्याजवळ जमीनच नाही, गावात 10-15% हा वर्ग आहे, तो सगळ्या जाती धर्मातला आहे, त्या शेतमजुरासाठी एक योजना नाही. यांचं बांधकाम कल्याण मंडळ आहे, अर्धे राजकीय कार्यकर्ते आहे त्या बांधकाम कल्याण मंडळ कामगारात. तपासा तुम्ही, चाळणी लावा. खरे कामगार त्याच्यातून बाहेर गेलेले आहे. खऱ्या कामगाराला निधी भेटत नाही, खऱ्या कामगाराला योजना भेटत नाही. मेळघाटचा मजूर 90 दिवस काम करतोय, सगळं स्थलांतर होत राहतं. त्या बिचाराले त्या कल्याण मंडळातले एक खडकू भेटत नाही राव. आणि कोणी तालुका प्रमुख, कोणी जिल्हा प्रमुख, आमदाराचा चुलत भाऊ बांधकाम कामगारात. जसं माथाडी कामगारात होते का नाही, उपसभापती तुम्हाला माहित आहे, माथाडी कामगारामध्ये असंच झालेलं आहे. तुमच्याकडून हा तुमचं नाव आता आकाश आहे, बहुत व्यापकता है उसमें. आता प्रकाश टाका त्याच्यावर. तुम्ही हे माझं म्हणणं कोणत्याही पार्टीचे असो, अब करा. किमान जो खरा कामगार आहे त्याला तर वेगळं करा ना. तुम्हाला हे मान्य करावं लागेल. कसे कसे घुसले बांधकाम कामगारामध्ये, कसे कसे फॉर्म भरल्या जातं, कशा पद्धतीनं त्यांना घेतलं जातं, हे सगळं तुम्हाला घ्यावं लागेल. तुम्ही मनावर, मी राज्यमंत्री होतो कामगार विभागाचं, मी या सगळ्या बाबतीत तेव्हा सगळ्या नोट्स बनवल्या होत्या. परंतु तेव्हा आता काय कोरोना, त्याच्यात ते प्रॉब्लेम, आणि आम्ही राज्यमंत्री, पुन्हा अडचण, फाईल येतं, मग ते कॅबिनेटकडे जातं, ते कॅबिनेटवाल्याला ते पचत नाही. ह्या सगळ्या अडचणी WCL वाले आमच्याकडे बस थोडं WCL मध्ये चंद्रपूर, नागपूर, तिकडे गडचिरोली, हे सगळे WCL चे प्रकल्प आहे. कोळसा खाणी ते केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते, कोणी ऐकत नाही, काही ऐकायला तयार नाही. मराठी मग बोलतोय आपण मार. मी तर इथं पाहतोय प्रत्येकाला असं वाटतंय का इथं बसल्यावर आपल्याला वाटतं हिंदी इंग्रजी काही आहेच नाही, फक्त मराठीच आहे. किती वाजता चालू केलं? पण त्या फॅक्टरीमध्ये मराठी लोक आहे किती? ठेवा पटलावर अहवाल तुम्ही, जिल्हा वाईज ठेवा, एकदा होऊ द्या तपासणी, किती मराठी कामगार काम करतोय, आणि मग अडचणीच्या कामावर किती मराठी आहे, आणि चांगल्या कामावर किती मराठी बसलेले आहे, पाहावं लागेल. तुम्ही जर निवळ आम्ही पाहतोय तोंडातून बोलून नाही चालत, थोडं फटकारा. तुम्ही तुमचा जिल्हा पर्यंत तपासा, नागपूर, विदर्भ तपासा. विदर्भात तपासल्यानंतर किती लोक मराठी काम करतात याची माहिती आमच्या समोर ठेवा, पटल्यावर ठेवा. उपसभापती साहेब, तुम्ही या माध्यमातून तुम्ही तसे निर्देश द्या. आणि फिनले मिलच्या बाबतीत, म्हणजे टेक्सटाईलच्या बाबतीत
तुमच्या मंत्रिमंडळाचं तुमच्या कॅबिनमध्ये कशी बैठक तातडीनं लावता येईल, मला वाटतं तशा प्रकारची जर उपाययोजना केली तर या चर्चेला काही ना काही अर्थ उरेल, नाही तर काही अर्थ उरणार नाही. तुमच्याकडून ते अपेक्षा आहे आणि आपले उपसभापती कामगारामध्ये अतिशय परिपूर्ण आहे आणि म्हणून आम्ही म्हणतो का त्यांनी त्यांच्या उपस्थित किंवा आपल्या उपस्थितीमध्ये हे बैठक फिनले संदर्भात, कारण बंद पडली, 50% आपण देतो. ऊसतोड कामगार, विटाभट्टीवाला कामगार, ते घरेलू कामगार जे तुमच्या आमच्या घरी आम्ही पाहतोय भांडे घासायला येतं, ते आमच्या घरी तिथं धुणे धुवायला येतं, ते बिचारे नाही साहेब आमचे आमदार आहे, साहेब आमचे मंत्री आहे, मोठ्या चांगल्या गोड तोंडातून बिचारी अभिमानातून आम्हाला म्हणत असते, भाऊ आमचं पाहो, आमच्या मुलीच्या शिक्षणाची व्यवस्था झाली नाही, त्या घरेलू कामगारांसाठी आम्ही काही करू शकलो नाही. हा महात्मा ज्योतिबा फुलेंचा महाराष्ट्र आहे, हा बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. त्या महाराष्ट्रामध्ये जर अशा आम्ही पाहतोय वंचित घटकाला आम्ही अधिक वंचित ठेवत असन, काय उपाययोजना हो ऊसतोड कामगारासाठी अर्ज भरून घेतले तुम्ही, काय दिलं हो? ते भांडे घासता घासता हात बेकार होते, साधे हात हँडग्लोव्ह जरी दिले असते तरी हात नाही बेकार झाले असते ना दादा, त्याचा संसर्गजन्य झाला नसता. आम्हाला साधे साधे काम आहे, ते कसे करता येईल, त्याला कशा पद्धतीनं बळ देता येईल, ह्या अपेक्षा मला वाटतं आपल्याकडून आहे. आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करून कामगाराबाबत एक चांगल्या पद्धतीचं धोरण किंवा कायदे कसे आणता येईल याचा आपण विचार करावा आणि उत्तरात तुम्ही हे बैठक लावणार अशा प्रकारच्या आम्ही अपेक्षा करतो. धन्यवाद. सदाभाऊ खोत.